श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना शुभ सकाळ. कसे आहात सगळे? तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, म्हणजे पहिलाच व्लॉग आहे. तर यामध्ये सकाळी मी उठली, त्याच्यानंतर इशूने आजीला फोन केला होता, म्हणून इशू आजीसोबत बडबड करत बसली. त्याच्यानंतर मी दात वगैरे घासले, हातपाय तोंड धुतले आणि यांचा डबा करून द्यायचा होता. आज उशीर झाल्यामुळे मी आंघोळ न करताच डबा करायला लागली. तर भाजी केलेली होती वालाच्या शेंगाची, पण पोळ्या करायच्या राहिल्या होत्या, म्हणून मग इकडे तिचे पप्पा झोपलेले होते तोपर्यंत मग मी भाजी करून घेतली आणि त्याच्यानंतर मी पोळ्या लाटायला घेतल्या. तर कसं असतं ना, म्हणजे मी चॅनल तर नवीन ओपन केलेलं आहे, पण हे पहिल्यांदाच मी व्हिडिओ टाकत आहे. पहिलाच व्हिडिओ आहे माझा हा यूट्यूबवर, म्हणजे ह्या चॅनलचा. आणि दुसरं एक चॅनल आहे माझं, पण ते मी त्याच्यावर माझे काही व्हिडिओ टाकणं होत नाही आहे, त्याच्यामुळे मग आता परत त्याच्यावर चालू करणार आहे. तर फक्त तुमचा सपोर्ट असू द्या, हीच एक इच्छा आहे. कारण करायचं आहे, पण कसं असतं ना, फक्त घरात एका पुरुषाने सगळं काही करून होत नाही. तर त्याला आपली जरी साथ राहिली तर खूप पटीने चांगलं काही होऊ शकतं. म्हणून एक आधार देण्याचं काम किंवा विचार मी केलेला आहे की यूट्यूबच्या मार्फत आपण काहीतरी चॅनल उघडू आणि त्यानुसार आपल्या घराला हातभार लावू. तर जशा माझ्या पोळ्या झाल्या त्याच्यानंतर मी अंथरूण आवरायला घेतलं. तर खालीच झोपतो आम्ही, गाद्या आहेत तर त्या गाद्यावरच आम्ही झोपतो. कॉट नाही आहे, होता पण विकला तो, त्याच्यामुळे आता ही गादीन ते म्हटलं पहिले अंथरूण व्यवस्थित करून घ्यावं, म्हणून अंथरूण व्यवस्थित करायला घेतलं. आणि इशूची बडबड चालूच होती, इशू मध्ये मध्ये करणं चालू होतं. त्याच्यानंतर जे अंथरूण वगैरे होतं ते मी दुसरा जो रूम आहे तिथे ठेवलं. आणि हे जे पापड आहेत ते पापड मी केले आहे तांदळाची, आणि कोथिंबीर घेतली होती जास्तीची, तर तीसुद्धा वाळवून मी सुकायला घातलेली आहे. त्याच्यानंतर इशू माझ्यासोबत बडबड चालू होती इशूची. इशूचं म्हणणं होतं की मला मोबाईल दे, मला गेम खेळायचा. तर तिला काय आहे, तिला नेहमी मोबाईल आणि गेमच पाहिजे असतो. आणि एकदा डबा झाल्यावर मग चहा करायला घेतला. तर म्हटलं चहा वगैरे नाश्ता हे जर झालं तर टेन्शन राहत नाही. एकदा इशूचे पप्पा कामावर गेले की मग मी माझी घरातली कामं करायला मोकळे होते. तर ही ते इशूचे पप्पा चहाची वाट बघत होते आणि इशूसुद्धा चहाची वाट बघत होती. त्याच्यानंतर मग आम्ही व्यवस्थितपणे चहा झाला, त्याच्यानंतर बसून आम्ही तिघं नाही म्हणता येणार, तिच्या पप्पाने मीने चहा पिला आणि तिने बिस्किट खाल्ले. तर मग चहा पिता पिता आमचा हाच विषय चालू होता की किती कष्ट करावे लागतात जेव्हा यूट्यूब, म्हणजे लोक म्हणतात की यूट्यूबवाले आहेत, त्याच्यानंतर त्यांना काय खूप पेमेंट पडतो, खूप पैसे भेटतात. पण त्याच्या मागची जी मेहनत आहे ते फक्त जे व्हिडिओ टाकतात, जे लोक यूट्यूबवर आहेत, त्याच्यानंतर जे व्हिडिओ टाकतात त्याला किती व्हिडिओ टाकून फक्त होत नसतं. तर व्हिडिओ तयार करायचा, त्याचं एडिटिंग करायचं, त्याचा थंबनेल तयार करायचा. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सगळं करावं लागतं. त्याच्यानंतर कुठे त्या व्हिडिओला व्ह्यू जातात. ते पण व्ह्यू जर गेले तर ठीक, नाही गेले तर तिकडूनसुद्धा म्हणजे एक प्रकारचं म्हणजे मन नाराज होतं की व्ह्यू गेले नाही म्हणून. तर इतकं सगळं टेन्शन असतं. पण जे बघतात त्यांना असं वाटतं की नाही, याच्यात तर खूप पैसा आहे, पण त्याच्यात पण तशी मेहनत खूप आहे. मेहनत आहे म्हणून पैसासुद्धा आहे. तर आता मला पैशाचं तर काही एवढं माहिती नाही आहे, कारण मी माझं हे जे चॅनल आहे याच्यात माझा पहिलाच व्हिडिओ आहे. फक्त तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. तर कृपया मला सपोर्ट करा, तुमचा सपोर्ट मला असू द्या, जेणेकरून माझासुद्धा हातभार माझ्या घराला लागेल. कारण करायची इच्छा आहे. आता आम्ही ज्या घरात राहतो ते आमचं रेंटचंच घर आहे, पण कुठेतरी इच्छा असते माणसाची की आपलं स्वतःचं घर असावं म्हणून. पण इशूचे पप्पांच्या कामात तेवढं होत नाही की आम्ही स्वतःचं घर करू शकू.
कारण तिचे पप्पा प्रेस करण्याचं काम करतात, इस्त्रीचं काम करतात. तर त्यामध्ये एवढा महिना पडत नाही आम्हाला. त्याच्यामुळे स्वतःचं घर घेणं थोडं अवघड आहे. म्हणून विचार केला की आपण थोडासा हातभार लावावा यूट्यूबच्या, जेणेकरून आमचं लवकरात लवकर स्वतःचं घर होईल. तर त्याच्यानंतर मी सगळं चहा वगैरे झाल्यावर मी कपडे धुवायला घेतले आणि कपडे वगैरे धुवून वरती टेरेसवर गेली कपडे वाळवायला. त्याच्यानंतरही खूप कामं पडलेली होती, पण त्याचा मी व्हिडिओ नाही काढला. मी फक्त कपडे फरशी राहिली होती, भांडे राहिले होती, मग ती मी त्याचा व्हिडिओ मी न काढता फक्त इथपर्यंतच मी व्हिडिओ काढला. तर फक्त तुम्ही तुमचा सपोर्ट नेहमी असू द्या हीच विनंती आहे. सबस्क्राईब करा. बाय.